नमस्कार अमरावती. लव जिहादनी पुन्हा एका बहिणीचा एका तरुणीचा जीव घेतला. घटना आहे अकोल्यामधली आणि रवीना नावाची मुलगी, या रवीना नावाच्या मुलीचं प्रेत अकोल्याला सापडलं अनोळखी अवस्थेत. तिचा चेहरा जळलेला होता, छातीचा भाग जळलेला होता आणि पूर्ण ती विवस्त्र अवस्थेत सापडली. अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांनी अर्पित चांडक यांनी तपास केला आणि निश्चितच त्या खुन्यांपर्यंत पोहोचले. तिच्या नवऱ्याला अटक झाली, तिच्या नवऱ्याच्या बापाला आणि आईला पण अटक झाली. परंतु इतका सुनियोजितपणे हा खून करण्यात आला की रवीना 3 फेब्रुवारी 2025 तिचं लग्न झालं होतं वर्धेला आणि हा मुलगा, याचं नाव आहे सादिक शहा, हा तिच्या गावचाच होता. तिच्या गावचा नानखेड्याचा, तालुका मंगरुळपीरचा होता आणि त्या सादिक शहानी तिच्यासाठी, तिची ओळख होती म्हणून अकोल्याला खुली भाड्याने घेतली. त्यानंतर वर्धेला गेला, वर्धेला तिच्या संपर्कात राहिला आणि 1 महिन्याच्या आत लग्न झालेल्या या रवीनाला त्यांनी पळवून नेलं आणि पळवून नेलं मुंबईला ते राहिले. कुठे राहिले माहीत नाही, तपासाचा भाग असेल. पण मुंबईवरून 8 महिन्यानंतर ते अकोल्याला आले. अकोल्याला डाबकीपुरामध्ये त्यांनी खोली भाड्याने घेतली. ती गरोदर होती. त्याच्यानंतर सरकारी रुग्णालयात तिची डिलिव्हरी झाली आणि एक लहान मूल झालं आणि लहान मूल झाल्यानंतर 7च दिवसात तिला रॉडनी मारलं. रॉडनी मारल्यानंतर तिला पोत्यात बांधून तिला नेण्यात आलं आणि जंगलासारख्या ठिकाणी, अनोळखी ठिकाणी तिचे कपडे काढून तिच्यावर रॉकेल, पेट्रोल सारखा पदार्थ टाकून तिला जाळण्यात आलं. पोस्टमॉर्टमचा रिपोर्टही सांगतोय की हेड इंजुरी, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सांगतोय हेड इंजुरी इन केस ऑफ पोस्टमॉर्टम बर्न अननॅचरल, म्हणजे मेल्यानंतर तिला झालं. परंतु हा एकटाच जबाबदार आहे का? पोलिसांना माझी विनंती आहे की तुम्ही फक्त एकट्या आरोपीला अटक केलेली आहे. खरं म्हणजे याचे सगळे जे संबंधी होते ते त्या खुनात सहभागी होते आणि पोलिसांनी याचा तपास करणं आवश्यक आहे की हा 8 महिने त्या पोरीला घेऊन कुठे गेला, तो मुंबईला कुठे राहिला, त्या मुलीचं धर्मांतर करून तिचं रानू म्हणून नाव ठेवलं होतं, रानू म्हणून, आणि तिचा कुठं निकाह लावला, कोणत्या मस्जिदमध्ये लावला आणि तिच्याकडून कोणतं वाईट कृत्य करून घेतलं, त्याच्या खात्यामध्ये कोणाकोणाकडून यासाठी पैसे आले आणि तो इथे आल्यानंतर कोणाकडे तो राहत होता आणि ज्या ठिकाणी तिला मारलं त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, ज्या ऑटोमध्ये, ज्या गाडीमध्ये प्रेत टाकून नेलं, त्या सगळ्या गोष्टी तपासणं आवश्यक आहे. कारण ही संघटित गुन्हेगारी आहे. या मुलीला तिच्या नवऱ्यापासून दूर करण्यापासून तर तिचा जीव घेण्यापर्यंत पूर्ण संघटित गुन्हेगारी आहे. आज त्याला अटक केलेली आहे आणि तीही विमुक्त आणि भटक्या जाती जमातीची मुलगी आहे. म्हणजे खरं तर या जमातीवर अत्याचार केलेला आहे, अॅट्रॉसिटी झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टी जर केल्या, या सगळ्या गोष्टी गुन्ह्यामध्ये नोंदवल्या तर तो सुटणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तो अनधिकृत जागेत, त्याच्या गावात सुद्धा अनधिकृत जागेत राहत होता. पाडलं पाहिजे अशा नालायकांचं घर. आणि त्या गावामध्ये, नानखेड्यामध्ये त्याच्या कुटुंबाची दहशत आहे आणि म्हणून नानखेडा, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम, इथे पण इथल्या पोलिसांनी, इथल्या प्रशासनाने ऍक्टिव्ह होऊन त्याचं घर सुद्धा बुलडोझरनं पाडलं पाहिजे. आणि ह्या अशा रोजच्या घटना घडतात आहे. दुर्दैवाने पोलिसांनी तपास केला, त्याबद्दल पोलिसांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की अनोळखी पोरगी होती परंतु त्यांनी शोधून काढलं आणि त्या गुन्हेगाराला अटक केली. परंतु नातेवाईकांनी सुद्धा ती फरार झाल्यानंतर बदनामी होऊ नये म्हणून पोलिसमध्ये रिपोर्ट दिला नव्हता
आणि त्यामुळं त्या 8 महिन्यात तिला काय भोगावं लागलं असेल, त्या 10 महिन्यात तिला काय भोगावं लागलं असेल, काय सहन करावं लागलं असेल, कोणत्या मरण यातना सहन करावं लागले असतील, कोणते वाईट कामं करायला तिला त्या सादिक शहाने लावले असेल, याचा संपूर्ण उलगडा होणं आवश्यक आहे. आणि म्हणून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे. ताबडतोब तातडीनं याचा संपूर्ण उलगडा की यांनी 10 महिनेपर्यंत तिला कोणता कोणता त्रास दिला, कोणते कोणते वाईट कामं करायला लावले, धर्मांतरासाठी कसा दबाव आणण्यात आला, तिला धर्मांतर का करायला लावलं आणि शेवटी तिचा जीव घेतला. तर या सगळ्या गोष्टीची उकल व्हावी. धर्मांतराचाही गुन्हा, जबरीने धर्मांतराचा गुन्हा सुद्धा लागला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन या सादिक शहाला आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या आईवडिलाला, त्याच्या भावाला आणि त्या सगळ्यांना फासावर चढवलं पाहिजे. एवढीच मागणी मी या माध्यमातून करतो.